अध्यक्ष महोदय, चांदोली वन्यजीव अभयारण्य मूलतः हे चांदोली धरणाकरता ही जागा खरेदी करण्यात आली आणि ज्या ठिकाणी बाजारपेठ होती ती बाजारपेठ नाहीशी झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी इच्छा व्यक्त केली आम्हाला इथे राहायचं नाही। आता याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी अशा 32 गावांचा समावेश होतो। माननीय सदस्य सत्यजित देशमुख यांनी सांगितलेली बरीचशी बाब खरी आहे। वेलच्या वेळी जर निर्णय घेतले गेले असते तर हा प्रश्न आजवर प्रलंबित राहिला नसता, परंतु सुरुवातीला पाटबंधारे खात्याकरता संपादित केलेली जागा नंतर ती वन विभागाकडे आली, म्हणजे वन विभागाने त्याचं पुनर्वसन करावं अशी भूमिका घेतली गेली। आता त्यामध्ये सुद्धा हा परिसर भूकंप प्रवणग्रस्त आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी नमूद केल्यामुळे एकूणच केंद्र सरकारच्याकडून या बाबतीमध्ये जी भूमिका सकारात्मक घ्यायला पाहिजे होती त्या ठिकाणी थोडीशी भूमिका चुकीची घेतली गेली। आता सदरचे पुनर्वसन 1999च्या अंतर्गत तदनुसार मूल्यांकन देण्यात आलेलं आहे। आता जर का या ठिकाणी जर का मूल्यांकन जर जास्त वाढून द्यायचं असेल तर मंत्रिमंडळाच्या समोर जाऊन मंत्रिमंडळाची जर संमती घ्यावी लागेल आणि निश्चितपणे तशा प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नेण्यात येईल। एकूणच हे शेतकरी वंचित राहिलेले आहेत हे सत्यजित देशमुखांच्या मताशी मी सहमत आहे। दिरंगाई झालेली आहे, तांत्रिक कारणं काही जरी असली तरी सुद्धा या लोकांचं पुनर्वसन व्हावं आणि त्या लोकांच्या जीवनाला स्थिरता यावी हा या अर्ध्या तास चर्चेमधला तुमचा उद्देश आहे। तुमचा उद्देश दुसरा काय का नाही। आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय निश्चितपणे सांगतो की या बाबतीमध्ये बैठका बंद झाल्या, म्हणजे सत्यजित देशमुख यांनीच ही बैठक बोलायचं। आपले जयंतराव पाटील त्यांनी सुद्धा या बाबतीत बैठक मागितली, बैठक झाली। त्याचबरोबर आपल्या अन्य सदस्यांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये भूमिका मांडली। एकूणच सर्व सदस्यांची भावना एकच आहे की या चांदोली अभयारण्य त्याच्यानंतर नॅशनल पार्क झाला, नॅशनल पार्क झाल्यानंतर अधिक संवेदनशील बाबी होतात, परंतु या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं सत्यकथन जसं सत्यजित देशमुख यांनी केले तशाच स्वरूपाची नोट मंत्रिमंडळासमोर सादर केली जाईल। ज्या ठिकाणी पर्यायी जागा देण्याकरता जर जागा दिली जाईल किंवा त्याचा पैशातून मोबदला जाईल आणि मोबदला देताना सुद्धा आजच्या बाजारभावाने त्या घटकांना पैसे कसे मिळतील याकरता मंत्रिमंडळाची संमती घेतली जाईल। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून आजवरच्या झालेल्या दिरंगाई झालेल्या या प्रकरणात लोक वंचित राहिली, त्या लोकांची ही वंचितता दूर करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील असं मी आश्वासित करतो।